यानंतर आपण जातोय वरळीमध्ये आदित्य ठाकरेंकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। बीडीडी चाळीतील लोकांचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आदित्य ठाकरे देत आहेत। पार्कात गर्दी जमवणं सोपं नाहीये हे कळलं असेल असं म्हणत आदित्य ठाकरेंनी यावेळेस काकांनाही टोला लगावलाय। वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? प्रचार करताय, एक वेगळं लुक तुम्ही दिलाय प्रचाराला, टी शर्ट त्याच्यावरती मशाल चिन्ह आहे, काय सांगाल या लुक बद्दल? सहसा आज आपण पाहतोय मशाल आमच्या टी शर्टवर आहे, कोणीतरी दिली तर मला आवडलं तर घातलंय, पण आज आपण पाहतोय की घरोघरी मशाल नेण्याचा प्रयत्न आहे। कुठेही गडबड होऊ नये, कुठेही कोणी कन्फ्यूज होऊ नये म्हणून मशाल मशालीचा प्रचार तुम्ही बीडीडी चाळीत करताय। याच बीडीडी चाळीचा प्रश्न प्रलंबित आहे। बीडीडी चाळीचे जे रहिवासी आहेत त्यांचे अनेक मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल काय सांगा? नक्कीच अनेक मुद्दे आम्ही सोडत आलोय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 25 वर्ष रखडलेला जो प्रकल्प होता, काय म्हणता सगळे बरे, प्रकल्प रखडला होता बीडीडी चाळीचा, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही मार्गी लावला। आपल्याला माहिती आहे 160 स्क्वेअर फुटाची घरं, जवळपास 100 वर्षापूर्वीची घरं आमचा फंड अनेकदा रिपेअरसाठी देतो, पण किती वेळ रिपेअर होऊ शकतो। आणि त्याच बीडीडी मध्ये आम्ही आता नवीन घरं अभिमानाने देत आहोत। 500 स्क्वेअर फुटाची कन्स्ट्रक्शन क्वालिटी आपण पहा, आणि अप्रतिम अशी घरं मुंबईच्या मध्यभागी इथं मिळणार आहेत। आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। पोलीस परिवार जे पिढ्यानपिढ्या राहतात त्यांना पण घरं आहेत, सरकारी कर्मचारी जे पिढ्यानपिढ्या राहतात, आणि अर्थात जो मराठी माणूस आपला इथे राहतोय, पद्मशाली समाज पण आहे, त्या सगळ्यांना त्यांची हक्काची घरं मिळणार आहेत। शिवाजी पार्कच्या मैदानाचा मुद्दा होता, मात्र राज ठाकरेंनी आता माघार घेतलेली आहे त्या मैदानापासून, ते सभा घेत नाहीयेत 17 तारखेला। मला वाटतं काल आपण पाहिलं असेल, शिवतीर्थावर एका व्यक्तीची सभा झाली, ज्या व्यक्तीने आमचा पक्ष फोडला। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नकली संतान केलं मी नकली संतान बोलले, आणि त्याच व्यक्तीसाठी काल रिकामा खुर्च्या दिसल्या। वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणारे, त्यांच्या मुलाला नकली संतान बोलणारे, त्यांचा पक्ष फोडणारे, त्यांचं चिन्ह चोरणाऱ्या लोकांची असाच न्याय ते शिवतीर्थावर होतो। आणि आपण नक्की पाहाल, ज्यांनी बिनशर्त पाठिंबा पण दिला होता, काल त्यांना तसा पाठिंबा मिळाला का भाजपकडून? असं शेवटचा प्रश्न, अवघे काही दिवस उरलेत प्रचारासाठी, काय आता तुम्ही नागरिकांना आणि मतदारांना सांगणार आहात? थँक्यू। नागरिकांना आणि मतदारांना सांगण्याची गरज नाही, कारण आपण पाहताय जी गेली 2 वर्ष महाराष्ट्रात लूट भाजपाने एकनाथ शिंदेने केली आहे, ती आता तिथे परिवर्तन आणण्याचा वेळ आता आलेली आहे। निश्चितच आपण इथे पाहतोय की आदित्य ठाकरेंचा प्रचार सुरू आहे आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपल्यासोबत भाष्य देखील केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।